भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत। प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचा हा पहिलाच सिंधुदुर्गातला दौरा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती होणार की नाही हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आता सावंतवाडी संध्याकाळी येणार आहे आणि त्यानंतर एकंदरीत त्यांची बैठक देखील होईल। रवींद्र चव्हाण हे सायंकाळी या जनसंपर्क कार्यालय आहे, विशालपूर यांचं जनसंपर्क कार्यालय, या कार्यालयाच्या ठिकाणी येथील उद्घाटन आहे या कार्यालयाचं आणि त्यानंतर त्यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणे हे देखील असणार आहेत आणि त्यानंतर मग या कार्यालयाचं उद्घाटन त्यांची भाजपची बैठक देखील होणार आहे। आणि जे जनसंपर्क कार्यालय भाजप विशाल परब यांचं हे जे कार्यालय आहे या कार्यालयाच्या संबंधित ही बैठक होईल आणि त्यानंतर या कार्यालयात बैठक होईल। भाजपचे जे जिल्ह्यातील संपूर्ण जे पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील इथे उपस्थित राहणार आणि त्यानंतर एक चर्चा होऊन बाबा महायुती होईल की नाही, कारण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आपण बघितलं चढाओढ पाहायला मिळाली, पक्ष प्रवेशासंदर्भात चढाओढ पाहायला मिळते। पण आता स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका हे आता त्यांची तारीख देखील जाहीर झाली आहे। त्यामुळे एकंदरीत आता आज जर समजा ही चर्चा झाली आणि एक महायुती होणार हे ठरलं, त्यानंतर एक जे ठरल्यानंतरच जे काय आहे ते आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युतीचं हे स्पष्ट होणार आहे, चिन्ह स्पष्ट होणार आहे। आणि त्यामुळे आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्यानंतर मग आपण बघितलं पालकमंत्री नितेश राणे हे सावंतवाडीमध्ये विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत आणि त्यानंतरच आज महायुती होणार की नाही हे आज स्पष्ट होणार आहे। उमेश बिचुडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।